नमस्कार. महाराष्ट्र माझाच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आज आपण दिवा शहरामध्ये आहोत. दिव्यामध्ये आपल्यासोबत आहेत उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार रमाकांत मडवी यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. दिव्याचा विकास झालाय का, काय सांगाल थोडक्यामध्ये? आपण पत्रकार आहात, आपल्याकडे व्हिज्युअल्स देखील असतील आणि आपण या दिव्या शहरात आधी आलाही असाल. दिव्या शहरात अरुंद एक दोन रस्ते होते, दुतर्फा गटारे देखील नव्हती, रस्त्यावर पथदिवे नव्हते, इथे आरोग्य केंद्राची समस्या होती, रेल्वे स्टेशनची दयनीय अवस्था होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून आम्ही रेल्वे स्थानकाचा कायापालट केलं. इथे फक्त स्लो ट्रेन थांबायची, आता खासदार साहेबांच्या माध्यमातून फास्ट ट्रेन थांबायला लागले. लवकरच दिवा CSMT लोकल चालू होईल यासाठी खासदार साहेब प्रयत्नशील आहेत, त्यात देखील यश येईल. दिवा रेल्वे स्थानकापासून तर आगासाहेब रेल्वे स्थानकापर्यंत आम्ही रस्त्यांचे रुंदीकरण केलं, दुतर्फा गटारे बनवली. मुख्य रस्त्यांव्यतिरिक्त अंतर्गत रस्ते देखील आणि गल्लीबोळात आम्ही रस्त्यांचं जवळ आमचं 90-95% झालं. जिथे जागेचे वाद आहेत तेवढेच रस्ते मंजूर असून देखील थांबलेत, त्यांच्याशी आमची चर्चा चालू. 2 शाळा इमारती आम्ही नवीन बनवल्या, 3 नवीन आरोग्य केंद्र. पहिलं आरोग्य केंद्र 6.5 किलोमीटर लांब होतं, तर लहान मुलांचं डोस असतील, इतर काय असा तर लोकांना चालत जाणं दळणवळणचं साधन नव्हतं. तर आता इथे आम्ही 3 नवीन आरोग्य केंद्र उभी केली आहेत. इथे रेल्वे व्यतिरिक्त कोणतंही साधन नव्हतं. आज आम्ही परिवहनच्या 3 स्पॉट म्हणजे दिवा ते डोंबिवली, दिवा ते वाशी आणि दिवा ते ठाणे अशा परिवहनची व्यवस्था चालू केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळतोय. सर, काय सांगाल, आता तुम्ही जे विविध विकास कामं शिवसेनेच्या माध्यमातून केली आहेत, आगामी 5 वर्षात दिवा शहर हे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी काय नियोजन आहे, कशा प्रकारे उपक्रम तुम्ही राबवणार आहात? उपमुख्यमंत्री खासदारांचं देखील विशेष प्रेम दिव्यावरती आहे, काय सांगाल थोडक्याबद्दल? दिवा आधी नो डेव्हलपमेंट झोन मध्ये होता, CRZ बाधित होता. 2003 जे रिझर्वेशन्स होते ते सगळे CRZ मध्ये बाधित झालेले होते. खासदार श्रीकांत शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने दिव्यातील CRZ ला रिलॅक्सेशन मिळालं, शिथिल झालेलं आहे. आणि नवीन शहर विकास आराखडा आता अंतिम आहे, त्याच्यात आम्ही विविध आरक्षित भूखंड लोकांशी संवाद साधून त्यांना त्याचा मोबदला देऊन ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आम्ही नागरिकांना मूलभूत नागरिक सुविधा देऊ शकतो. दळणवळणाची साधनं तुम्ही इथे सांगितले, तर आरोग्याचा प्रश्न दिव्यामध्ये कसा आहे हे आपण जाणूया. सर, काय सांगाल थोडक्यात? आधी एकही आरोग्य केंद्र नव्हतं, आता आम्ही 3 आरोग्य केंद्र उभारलेत. आणि सगळ्यात आम्हाला हे जाणीव आहे की दिव्यात स्वतःचा महापालिकेचा हॉस्पिटल पाहिजे, दवाखाना असणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी, खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या नगरसेवकांच्या मागणीनुसार हॉस्पिटलच्या जागेच्या भूमी संपादनासाठी 58 कोटी रुपये कलेक्टर साहेबांकडे व ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आणि 200 बेडच्या हॉस्पिटलचा आमचा प्रस्ताव देखील तयार आहे. लवकरच भूमी संपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात होईल. सर, लाडक्या बहिणी देखील या दिवा शहरात भरपूर आहेत, त्यांच्यासाठी खास उपक्रम कोणते राबवणार आहेत, थोडक्यात काय सांगाल? महिला बाल कल्याण योजनाच्या माध्यमातून महापालिकेच्या सगळ्याच योजनांचा लाभ आम्ही महिलांना देण्याचा प्रयत्न करत असतो. लाडक्या बहिणींना योजनेच्या अंतर्गत मोठ्या लाभार्थी आम्ही दिव्या शहरात तयार केले. त्याचबरोबर शिवसेना या संघटनेच्या माध्यमातून विविध महिलांना रोजगार देणे, त्यांना सक्षम करणं यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आणि नक्कीच खासदार श्रीकांत शिंदे साहेब हे विजन मॅन आहेत, इन्फ्रामॅन आहेत. यांच्या एक नवीन विजननुसार महिलांसाठी आम्ही नवीन काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. प्रचार अंतिम टप्प्यात आहे, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? महायुती या दिव्या शहरामध्ये कशा प्रकारे जिंकणार आहे, काय वाटते तुम्हाला? आम्ही आमच्या मीटिंग्स सगळ्या शहरात झालेल्या आहेत. आमचे सगळे उमेदवार प्रत्येक घरी उंबरठा ओलांडण्याचा त्यांनी प्रयत्न करून लोकांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही केलेली विकास कामं आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसेना, भाजप, RPI, रिपब्लिकन सेना, महायुतीचे आमचे 11 उमेदवार आहेत. त्यापैकी 10 उमेदवार हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढतायत आणि 1 उमेदवार हा कमळ निशाण्यावर लढतोय. महायुतीची इथे प्रचंड ताकद आहे आणि या ताकदीच्या आणि केलेल्या विकास कामांच्या बळावर श्रीकांत शिंदे साहेबांनी जे दिव्या शहराला विकास केलाय, एकनाथ शिंदे साहेबांनी जो निधी दिलाय आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी जे योगदान दिलंय, त्याच्यात दिवेकर नक्कीच शिवसेने भाजप युतीच्या 11च्या 11 मध्ये निवडून येते. सर, एक शेवटचा प्रश्न, 15 तारखेला मतदान आहे, मतदार राजाला काय आव्हान कराल, काय सांगाल थोडक्यामध्ये तुम्ही? नाही, आतापर्यंत शिवसेनेच्या जडणघडणीत दिव्या शहरात शिवसेना उभी राहण्यात आणि दिव्या शहरातील खासदार, आमदार
आणि सगळे नगरसेवक निवडून येईल. आता पण दिव्यातील जनता शिवसेनेसोबत कायम राहिलेली आहे. आता तर आम्ही महायुती म्हणून सामोरे जातोय. तर केलेला विकास लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे आणि विकासाच्या अनुसरून दिवेकर शिवसेना भाजप महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना त्यांनी मतदान करावं. येणाऱ्या काळात जो आम्ही विकास केलाय त्याला अधिक गती देऊ आणि अधिक हे शहर विकसित करू असं मी त्यांना वचन देतो. शिवसेनेचे उमेदवार दिव्यातील रमाकांत मडवी यांच्यासोबत आपण संवाद साधला. अशाच प्रकारे अनेक उमेदवारांचा अजेंडा, प्रचाराची स्ट्रॅटेजी जाणून घेणार आहोत. पाहायला विसरू नका महाराष्ट्र माझा सर्वात पुढे. धन्यवाद.